नमस्कार सर. आप्पा खा ना, तोंड उघडा ना आप्पा. आप्पा काय हट्टीपणा आहे वा, तुमच्या तब्येतीसाठी चाललंय ना सगळं. आप्पा खा ना काहीतरी, किती हट्टीपणा करताय हो. ते काही नाही, आता रात्र झाली ना तरी मी इथेच उभी राहणार आहे अशी घास घेऊ. आप्पा खा ना. आधी माझ्या हातून यांच्या हातून सईच्या हातून जेवायचं की नाही ते हळूहळू बंद केलं. मग तनू आली तिच्या हातून प्रेमाने खाल्लं की नाही. मग आता ती गेली म्हणून पुन्हा जेवण बंद करायचं का आप्पा? आप्पा आप्पा तुम्हाला माहिती आहे यांना किती त्रास होतोय. हो शिक्षा करून घेतायत ते स्वतःला. आप्पा निदान यांच्यासाठी तरी खाणं. आप्पा 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 हो काय होतं तुम्हाला? आप्पा आप्पा सरळ कसं? अगं बाई, अंग गरम आहे. आप्पा आप्पा थांबा. सई सई लवकर या आप्पा ना. मग काय होतंय? आप्पा आप्पा थांबा, काही नाही होणार. आपण डॉक्टरला बोलू. यांना फोन करते. आप्पा आप्पा माझ्याकडे बघा. तुम्ही बोला, मी बाहेर बाकीच्या मुली बघून येते. इथे काय करतेस तू? आमच्या माणुसकीचा आपुलकीचा गैरफायदा घेतलास ना तू. आमचं घर म्हणजे एक आश्रम आहे असं समजून तू वागलीस, राहिलीस आणि आता खऱ्या आश्रमात आलीस. आम्हा सगळ्यांना फसवलंस तू, सगळ्यांना. इथे कोणाला फसवायला आलीस तू? तुझ्या माहिती करता सांगतो, ही जागा, हे आश्रम फक्त गरजू स्त्रियांसाठी, तुझ्यासारख्या विश्वासघातकी आणि फसव्या मुलीसाठी नाही. बोट दाखवते सांगला मला. त्या दिग्विजय देशमुखला एक लक्षात ठेव, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडे बोट दाखवतो तेव्हा बाकीची बोट ही स्वतःकडे असतात हे विसरू नकोस. लक्ष्मी, अहो नका इतका विचार करू. मी म्हटलं ना तुम्हाला, सगळं ठीक होणार आहे. आपला व्यंकी लवकरच सुटून बाहेर येईल आणि जोपर्यंत तो बाहेर येत नाही ना तोपर्यंत मी देवाला आराम करू देणार नाहीये. थांब, मी बघतो. अहो ये कोण आहे? लक्ष्मी, अय्या जयंत आलाय. अहो दारात काय होतंय? आत या ना, आत या. बसा, पाणी आणते. बसा. बस. कसं आहेस रे? काय म्हणतास? हे बरं बाबा, पाणी. सावकाश. काय मग आजचा स्वयंपाक कसा जमून आला? नीट जेवलात ना? बरं वाटतंय? होय. आण. बोला ना, काही काम होतं? ते हसताय का? तुझा झाला का अभ्यास पूर्ण? नाही हो, हा कायद्याचा अभ्यास म्हणजे ना कितीही केला तरी कमीच वाटतोय. संपतच नाहीये. ऐक ना, ते नंतर कर ना मग थोडा अभ्यास. तो का? काय झालं? काही हवंय का तुम्हाला? सांगा ना मला. ऐक ना, ते अहो 2 मिनिटं बाजूला ठेव. काही नाही. तुम्ही काय करता? अगं 2च मिनिटं आहे. हे काय आहे?
मला तुला या वकिलाच्या कोटात बघायचं आहे. घाल ना. ए, असं नाही. म्हणजे माझी खरंच इच्छा आहे की या कोर्टात ना तुला केस लढताना बघायचा. सिद्धिराज, तुमचं हे स्वप्न नाही पूर्ण होऊ शकत. का? कारण मी हा कोट कोर्टात नाही घालणार. का? अगं पण का नाही घालणार? तुला आवडलं नाही का? थोडा लूज होत आहे का तो? ऐक ना, मी एक काम करतो, मी टेलरकडे जाऊन ऑल्टर करतो. अगं मग तो चांगला दिसेल. खरंच सांगतो, मग तो असं जरा फिट असं काहीही नाहीये सिद्धिराज. अहो, मी आता जरी वेंकी दादाचे केस लढत असले ना, तरी सुद्धा मी काही खरीखुरी वकील नाहीये. अगं पण तू ही केस तर लढतेस ना, मग या केस पुरतं तर तू वकीलच आहेस ना. अहो, असं नसतं. मी केस लढणार आहे म्हणजे मी वकील झाले असं नाही. मला फक्त वेंकी दादाच्या बाजूनी बोलायची परवानगी मिळाली आहे. हा, मग मिळाले ना परवानगी, मग घाल की कोट. इतकं चालतं अगं. सिद्धिराज, तुम्हाला आता ज्या तीव्रतेने वाटतंय ना की मी हा कोट घालावा,